नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। आजच्या ठळक घडामोडी। पावसासाठी दानम्मा देवीला लोटांगण घालत तुकाराम बाबांचं साकडं, विश्वासघाताचा धक्कादायक प्रकार, बँकेत भरण्यास दिले 30 लाख, परिचितानेच रक्कम हडप केल्याचा आरोप। शक्तीपीठ महामार्ग विरोधात लाटणं हातात घेऊन सरकार विरोधात विटा तहसील कार्यालयावर मोर्चा। जबरी चोरी घरफोडीचे 8 गुन्हे उघड, 8,50,000चा मुद्देमाल जप्त, LCBची कारवाई। आणि जागतिक एकल महिला दिनानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एकल महिलांना मार्गदर्शन। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। महाराष्ट्रावरचं दुष्काळाचं संकट दूर व्हावं आणि वरुण राजा लवकर प्रसन्न व्हावा यासाठी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातल्या गुड्डापूर इथल्या दानम्मा देवीच्या चरणी सामाजिक कार्यकर्ते तुकाराम बाबा महाराज यांनी साकडं घातलंय। तुकाराम बाबा महाराज यांनी लोटांगण घालत दानम्मा देवी मंदिराला प्रदक्षिणा घालत पावसासाठी प्रार्थना केली। यावेळी मंदिरात देवीची आरती करण्यात आली। पावसाअभावी शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक चिंतेत असताना राज्यात चांगला पाऊस पडून दुष्काळाचं संकट दूर व्हावं अशी प्रार्थना करण्यात आली आहे। याचबरोबर निसर्ग संवर्धनाचा संदेश देत तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते मंदिर परिसरात वृक्षारोपणही करण्यात आलं। वरुण राजा प्रसन्न होऊन बळीराजा दिलासा मिळावा अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे। सांगलीत विश्वासघाताचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। एका नामांकित व्यावसायिकानं बँकेत भरण्यासाठी दिलेले तब्बल 30 लाख रुपये परिचित व्यक्तीनंच परस्पर स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे। जयसिंगपूरमधील आणि सध्या धामणी रोड परिसरात राहणारे सचिन शशिकांत मालू हे समृद्धी बिल्डिंग सिस्टीम कंपनीचे संचालक आहेत। 16 जून रोजी कंपनीच्या व्यवहारासाठी असलेली 30 लाख रुपयांची रोख रक्कम त्यांनी परिचित असलेल्या मोहम्मद हसन रफिक पिरजादे याच्याकडे बँकेत जमा करण्यासाठी दिली होती। मात्र ही रक्कम बँकेत जमा न करता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरल्याचा आरोप फिर्यादीनं केलाय। रक्कम जमा न झाल्यानं लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी मोहम्मद पिरजादे याच्याविरुद्ध विश्वासघात आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित रकमेचा वापर नेमका कुठं झाला आणि आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास विश्रामबाग पोलीस करतायत। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातील विटा इथं महिलांनी लाटणं मोर्चा काढत सरकारविरोधात जोरदार आंदोलन छेडलं। हातात लाटणं घेऊन महिला आणि शेतकरी मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले होते। खानापूर तालुक्यातून प्रस्तावित नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग जाणार असून त्यामुळे बागायती शेती उद्ध्वस्त होण्यासह शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार असल्याची भीती व्यक्त करत महिलांनी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन केलं। विटा तहसीलदार कार्यालयावर काढण्यात आलेल्या या लाटणं मोर्चात महिला आणि शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। मोर्चाच्या अग्रभागी ट्रॅक्टरची रांग पाहायला मिळाली तर पथनाट्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। हलगी ताशांच्या गजरात आणि जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर धडकला। शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिलाय। सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं जबरी चोरी आणि घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करत 8 गुन्ह्यांची उकल केली आहे। या कारवाईत तब्बल 8,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तासगाव परिसरात गुप्त माहितीच्या आधारे LCBच्या पथकानं वाळवा तालुक्यातील होबाळवाडी इथल्या करण उर्फ करंज रज्जा शिंदे या 19 वर्षीय संशयिताला ताब्यात घेतलंय। चौकशीत त्यानं साथीदारांसह सांगली, पलूस, आष्टा, कुरळप आणि सातारा या शहरी भागात जबरी चोरी, घरफोडी आणि दुचाकी चोरीचे 8 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। आरोपीकडून 55 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि चोरीची दुचाकी असा एकूण 8,50,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। या टोळीतील आणखी 5 साथीदारांचा शोध सुरू असून पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव हे करतायत। मिरज तालुक्यातील बेडग इथं जागतिक एकल महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी एकल महिलांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। महिलांनी शिक्षण, कौशल्य विकास, आर्थिक स्वावलंबन आणि रोजगाराच्या संधींचा लाभ घेऊन सक्षम व्हावं असं आवाहन त्यांनी केलं।
शासकीय योजनांचा लाभ घेत स्वतःची आर्थिक परिस्थिती सुधारावी असंही त्यांनी सांगितलं. यावेळी लाडकी बहीण योजना, संजय गांधी निराधार योजना आणि घरकुल योजनेत एकल महिलांना प्राधान्य देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. कार्यक्रमाला जिल्हा परिषद महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती स्नेहल मोरे, तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, जिल्हा महिला विकास अधिकारी वर्षा पाटील, गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके, उपसरपंच भाग्यश्री खाडे, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी सरपंच उमेश पाटील यांनी जिल्हाधिकारी मैनाक घोष यांचं स्वागत केलं. यावेळी अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि परिसरातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.